अकलूज एक्सप्रेसमध्ये मी आमिर मोहोळकर आपलं सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, गेली 10-12 दिवस झालं अकलूज आणि परिसरात पाण्याची भयंकर अशी टंचाई आपल्याला पाहायला मिळाली. अकलूज ग्रामपंचायत असल्यापासून ते नगरपरिषद स्थापनेपर्यंत या 70 ते 75 वर्षात अकलूज आणि परिसराला एवढी भीषण अशी पाणी टंचाई कधीच निर्माण झाली नव्हती. आणि यावेळेस पहिल्यांदाच अकलूजच्या इतिहासात पाण्याची टंचाई जाणवलेली आपल्याला पाहायला मिळालं. या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी अकलूज नगर परिषदेचे मुख्याधिकारी सचिन पाटील साहेब आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. साहेब, काय सांगाल? एकंदरीतपणे जर विचार केला तर माळशिरस तालुक्यातील अकलूज हे राजकीय असं एक नावाजलेलं शहर आणि त्या शहराला आत्तापर्यंत पाण्याची टंचाई भासलेली नव्हती. कधी पाण्याची एवढी भीषण अशी टंचाई आलेली नव्हती आणि तुमच्या कारकिर्दीत ही झालेलं आहे. याचं मूळ कारण काय आहे? आता गेल्या 15 दिवसापूर्वी किंवा 10 दिवसापूर्वी आपण बघू शकता की अल निनोच्या इफेक्टमुळं पावसाचं पर्जन्यमान ह्यावर्षी अजिबात नाही का दुष्काळजन्य परिस्थिती म्हणून निर्माण होईल अशी शासनाकडून आपल्याला निर्देश देण्यात आले होते. त्या अनुषंगाने धरणामध्ये सुद्धा पाणीसाठा अत्यल्प होता. त्यानंतर तो आपल्या आषाढी वारीचं नियोजन होतं. त्या संदर्भात आपल्याला देवदर धरणामधून पाणी सोडण्यात आलं नव्हतं पिण्याचं पाणी. त्यामुळे आपला जो बॅलन्सिंग टँक आहे किंवा साठवण तलाव आहे तो पूर्णपणे ड्राय होता. त्याच्यामुळे आपण 30 तारखेपर्यंत शहराला पाणी पुरवठा करू शकलो. 30 नंतर आपल्याला पाणी पूर्ण संपल्यामुळे आपण पिण्याच्या पाणी पुरवठा करू शकलो नाही, कारण आपल्या धरणातून पाणी न सोडल्यामुळे आपले साठवण तलावात पाणी नव्हतं. कारण पर्जन्यमान कमी होतं, तसे शासनाचे निर्देश होते, एल निनोचा इफेक्ट होता आणि दुष्काळजन्य परिस्थिती होती आपल्या सर्वांनाच माहिती आहे. त्याच्यामुळे आपण त्या तलावामध्ये पाणी नसल्यामुळे आपण पाणी साठवून पाणी पुरवठा करू शकलो नाही. पण आपण आपल्या ह्याच्यामार्फत टँकरच्या मार्फत ते दिनांक 1 तारखेपासून आपण शहराला पाणी पुरवठा करत आहोत. ह्या पाणी पुरवठ्याच्या व्यवस्थेमध्ये आमचे सर्व पदाधिकारी, नगरसेवक, शहरातील सर्व नागरिक यांनी सर्वतोपरी मदत केली. यांच्या सर्वांच्या मदतीमुळे आपण शहराला या 1 तारखेपासून आजपर्यंत व्यवस्थितरित्या पाणी पुरवठा करू शकलो. कुठं कमी जास्त, कुठे वेळ लागला, कुठं आपण मागं पुढे झालो, पण आपण प्रत्येक शहरामध्ये ज्या ज्या नागरिकांना पाणी पुरवठा करणं शक्य आहे त्या सर्वांना पाणी पुरवठा करू शकलो. या सर्वांच्या मदतीमुळे शक्य झालं. सर, काय सांगाल की एकंदरीत ह्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी अकलूज नगर परिषदेकडून किती पाण्याचे टँकर तुम्ही आयोजन केलं होतं? त्याचं नियोजन कसं होतं? किती कर्मचारी त्याच्यावर काम करत होते? सध्या नगर परिषदेचे 8 पाणी टँकर उपलब्ध आहेत. ते आपले डे नाईट त्यावरती पाणी पुरवठा विभाग त्या श्री महबूब शेख इंजिनियर, त्या तेजस फुले, नंदू जाधव, त्याचबरोबर आमचे सर्व ड्रायव्हर, सर्व त्यांनी ड्रायव्हरना हेल्पर, हे सर्व आपण पाणी पुरवठा विभागामध्ये पूल केले होते. त्या स्वच्छता विभागातून सुद्धा आम्ही 4 ड्रायव्हर पूल केले होते की टँकरवरती काम करण्यासाठी आपण डे नाईट टँकर पुरवठा करत होतो. त्याचबरोबर आमचे सन्मान्य काही नगरसेवक, पदाधिकारी यांनी सुद्धा स्वखर्चातून स्वतःच टँकर लावले होते. त्याच्यामार्फत सुद्धा पाणी पुरवठा होत होता. त्यामुळं शहराच्या ह्या पाणी पुरवठ्या समस्येमध्ये आपल्याला काम करण्याला सोपं गेलं. तसं जर पाहायला गेलं ह्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी भविष्यात तुम्ही काय उपाययोजना केलेल्या आहेत की अकलूजच्या नागरिकांना इथून पुढं पाण्याची टंचाईचं म्हणजे कसरत करावी लागणार नाही किंवा अशा संकटातनं अकलूजची जनता जाऊ नये यासाठी काय तुम्ही उपाययोजना केलेल्या आहेत का? आता शहरामध्ये पाणी पुरवठा संबंधित अमृत 2.0 अंतर्गत एक 211 कोटी योजना मंजूर आहे. त्या योजनेमध्ये 77 जो कॅनल आहे आपला, जिथं आपल्याला 12 महिने पाणी असतं, वर्षातून एक 10 ते 15 दिवस फक्त गॅप असतो की तिथं पाणी नसतं, त्या कॅनलवरून डायरेक्ट पाईपलाईन आपल्या फिल्टर हाऊसपर्यंत प्रस्तावित आहे. आणि ते काम जवळपास फॉरेस्टचा एरिया सोडला तर बऱ्यापैकी काम आपलं संपलेलं आहे. त्यामुळे तिथून जर आपल्या पाणी पुरवठ्याची पाईपलाईन पूर्ण झाल्यानंतर आपल्याला पूर्ण वर्षभर आपल्याला पाणी पुरवठा उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर आपला जो साठवण तलावाची क्षमता आहे, त्या साठवण तलावाची क्षमता सुद्धा 3 पटीने वाढवण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे आपल्याला ही स्कीम पूर्णत्वास आल्यानंतर अकलूज शहराला पाणी टंचाईची समस्या भेडसावणार नाही याची खात्री आहे. काय सांगाल अजून पुढं जाऊन सर की भविष्यात या पाणी टंचाईवर जसं अकलूजच्या नागरिकांनी, नगरसेवकांनी, सर्वपक्षीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तुम्हाला भव्य असं सहकार्य केलेलं आहे, त्या विषयावर तुम्ही काय सांगाल?
आता अकलूजच्या सर्व जनतेने, पदाधिकाऱ्यांनी, नगरसेवकांनी, सर्व पक्षीय लोकांनी आम्हाला खूप सहकार्य केलं, याबद्दल सर्वांचे मी धन्यवाद व्यक्त करतो. त्याचबरोबर मी आता अजून एक त्यांच्याकडून विनंती, रिक्वेस्ट माझ्याकडून असं करतो की नगरपरिषद वतीने, की आपल्या शहरामध्ये नळांना तोट्या नाही आहेत बऱ्यापैकी. आम्ही वारंवार जनजागृती करतो, लोकांना आवाहन करतो, पण त्या तोट्या न वापरल्यामुळे आपलं बरंच पाणी वाया जातं. आणि माझं ह्या आपल्या माध्यमातून सांगणं आहे की आपलं फिल्टर जे पाणी केलं, आपल्या नळापर्यंत जे पाणी येतं ते आपल्याला 1 लिटर पाणी मिळण्यासाठी आपल्याला 1.5 ते 2 लिटर पाणी आपलं ते फिल्टर होण्यासाठी वाया जात असतं. त्यामुळं जवळपास आपण 1 लिटर पाणी वापरतो तेव्हा आपल्याला 3 लिटर पाण्याचा तिथं यूज होत असतो. त्यामुळं आपण लोकांनी आता ह्या टंचाईमध्ये आपल्याला समजलं पाण्याचं महत्त्व किती आहे. तर ह्या पाण्याचं महत्त्व असं समजून घेण्यासाठी आपण नळांना आपल्या तोट्या लावा, आपल्याला जेवढं आवश्यक आहे तेवढं पाणी वापरा, आणि जे आपलं पाणी भरल्यानंतर आपण नळ आपला बंद करा, जेणेकरून आपण वाचवलेलं पाणी इतर नागरिकांना मिळेल. आणि हे थोडीशी आपण ह्या टंचाईच्या ह्या काळामध्ये आपण ही थोडी शिकवण घेऊ, एवढंच मी आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. याच्या व्यतिरिक्त आमच्या अकलूज एक्सप्रेस या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून अकलूज आणि परिसरातील सबंध नागरिकांना, अकलूजच्या नागरिकांना तुम्ही काय आवाहन करचाल? मी आव्हान हेच करेल की पाणी आपल्याकडे मुबलक असो किंवा कमी असो, पाणी काटकसरीनं वापरलंच पाहिजे. पाणी हे जीवन आहे. आणि पाणी आता आपण ह्यावेळी बघितलं, दुष्काळजन्य परिस्थिती जून महिन्यामध्ये म्हणजे आपल्याला काहीच पाऊस नव्हता, अचानक पाऊस पडला. आणि आत्तासुद्धा आपल्या अकलूज परिसरामध्ये बघितलं एवढं पर्जन्यमान नाही आहे. ज्या ठिकाणी आपलं कोकण परिसर असेल, पुणे, सातारा, कोल्हापूर असेल, मुंबई असेल, इकडं महापूर आलेले आहेत, पण आपल्याकडे पाऊस नाही आहे. त्यामुळं पाण्याचं महत्त्व आपण समजून घेऊन पाणी काटकसरीनं वापरलं पाहिजे. आणि किंवा आपल्या परिसरामध्ये, कारण सोलापूर जिल्हा हा बऱ्यापैकी ड्राय एरिया आपण मानतो, त्यामुळे पाण्याचं महत्त्व आपण समजून पाणी काटकसरीनं आहे म्हणून मुबलक न वापरता काटकसरीनं वापरलं पाहिजे. आपला माझं जनतेला सर्वांना आव्हान आहे. शेवटचा प्रश्न आहे साहेब, काय सांगाल अकलूज एक्सप्रेसच्याच माध्यमातून की एवढ्या पाणी टंचाईवर मात करण्याचा अकलूजच्या नागरिकांनी मात केलेली आहे. भविष्यात अकलूजच्या नागरिकांना ह्या आठवड्यात किंवा येणारे काही दिवसात नळाद्वारे कधी पाणी मिळेल? आता म्हणजे एक आनंदाची बातमी अशी की काल संध्याकाळी 7 वाजता आपल्या नीरा धरणातून पाणी सोडण्यात आलेलं आहे. आपल्या साठवण तलावामध्ये येण्यासाठी किमान 72 तास लागतात. आपल्याला गुरुवार दुपारपर्यंत किंवा गुरुवार सायंकाळपर्यंत पाणी उपलब्ध होईल. शुक्रवारी सकाळी आपण देण्याचा आमचा प्रयत्न करू. जर गुरुवारी दुपारपर्यंत पाणी आलं तर आपण शुक्रवारी सकाळी पाणी देऊ शकू. नाही देऊ शकू तर एक थोडासा वेळ होईल, पण दुपारपर्यंत किंवा सायंकाळपर्यंत शुक्रवारपर्यंत पाणी देण्याचा आमचा मानस आहे. तर मित्रांनो, आपल्यासोबत होते अकलूज नगर परिषदेचे मुख्याधिकारी सचिन पाटील साहेब. त्यांनीच अकलूजच्या सबंध नागरिकांना आत्ताच आपल्या अकलूज एक्सप्रेसच्या माध्यमातून आनंदाची बातमी दिलेली आहे. गुरुवारपर्यंत अकलूजच्या साठवण तलावात पाणी येण्याची शक्यता त्यांनी वर्तवलेली आहे. आणि शुक्रवारच्या दिवशी सबंध अकलूजकरांना पाणी मिळण्याची शक्यताही त्यांनी वर्तवलेली आहे. ही बातमी तुम्हाला कशी वाटली आम्हाला लाईक, कमेंट आणि शेअर करून सांगा. अकलूज एक्सप्रेससाठी मी आमिर मोहोळकर, अकलूज.